सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर ही आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा, जी की माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांना प्रसन्न करण्यासाठी ही एक केली जाणारी आध्यात्मिक आणि धार्मिक पूजाविधी आहे. तर ही सेवा खूप छान आहे. घरात पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि जे काही आपल्या अडचणी वगैरे आहेत तर ते या सेवेने दूर होतात. पण एवढंच की ही सेवा नियमित व श्रद्धेने केल्याने घरातील आर्थिक संकट दूर होते आणि कर्जमुक्तीसुद्धा होते. अडकलेला पैसा परत मिळतो आणि व्यवसाय आणि नोकरीत बरकत व यश मिळते. पण ही जी सेवा आहे ना, ह्याच्यामध्ये ना सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही साधी सोपी अशी घरातल्या घरात आपण देवघरात योग्य अशी ही पूजा केल्याने त्यात जर का सातत्य ठेवलं तर ह्याचा लाभ खूप छान भेटतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्ही चौरंग्या किंवा देवघरात कुठेसुद्धा आपल्याला जर का धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची असेल तर तिथे तुम्ही करू शकता. असं नाही की पाट वगैरे मांडायचाच आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाट वगैरे तिथे मांडू शकता. आणि पहिल्यांदा आपल्याला तुपाचा दिवा, तेलाचा दिवा जे काही असेल ते लावून घ्यायचं आहे. त्यांना अक्षदा, गंध वगैरे अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं आहे. आणि फुलालासुद्धा फूल जेव्हा आपण अर्पण करतो ना, तेव्हा त्याला गुलाबजलचं अत्तर लावायचं आहे. गुलाब अत्तर लावायचं आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, कारण ते माता लक्ष्मीला खूप प्रिय असं अत्तर आहे. आणि ते लावून झाल्यावरती मग आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. आणि हे धनलक्ष्मी कुंचन सेवा मी जी करते ना, जर का हे ग्लास वगैरे तुम्हाला हवा असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मी फक्त 1500 रुपयाला सेट घेतलेला आहे. काही ठिकाणी खूप महाग हा सेट आहे. आणि त्यातील वस्तूसुद्धा आपल्याला काही भेटतात. जर का जी वस्तू आपल्याला मिळत नाही आहे ती आपण जिथं पूजेचे साहित्य भेटतात ना, तर तिथून ते घेऊ शकतो. पण ह्या सेटमध्ये सुद्धा भरपूर साहित्य अवेलेबल आहेत. आणि ही सेवा करताना आपल्याला मनात कोणतीही शंका वगैरे आणायची नाही आहे. पूर्ण निस्वार्थीपणाने ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा करण्यासाठी आपल्या म्हणजे धनप्राप्ती व बरकत राहण्यासाठी घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते. जर का कर्जमुक्ती करण्यासाठी, कर्जाचा भार हलका होण्यास, अडकलेले पैसे किंवा गेलेले पैसे आपल्याला परत मिळवण्यासाठी सुद्धा ही सेवा आहे. घरातील नकारात्मकता दूर होऊन पॉझिटिव्ह वातावरण तयार होण्यासाठी सुद्धा ही सेवा आहे. नोकरी आणि उद्योगधंद्यात यश व प्रगती मिळवण्यासाठी सुद्धा ही सेवा आहे. जर का ही सेवा तुम्ही केली तर खूप म्हणजे सगळ्या अडचणी आपल्या दूर होतील. म्हणून ही सेवा आपल्याला करायची आहे. तर जर का हा सेट तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहिल्यांदा आपल्याला डिश घ्यायची आहे, त्याच्यावरती आपल्याला कॉईन्स घ्यायचे आहेत, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, मग कॉईन्स ठेवायचे, मग त्याच्यावरती तो कुंचन सेट ठेवायचा आहे, कुंचन ठेवायचं आहे. कुंचनलासुद्धा हळद कुंकू वगैरे लावून ठेवायचं आहे, लावायचं आहे. आणि परत ते ठेवल्यावर त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं आहे. जे काही ह्यातले साहित्य आहे ते एक त्याच्यामध्ये टाकत आपल्याला थोडेसे तांदूळसुद्धा टाकायचे आहेत. आणि हे सगळं करत असताना आपण एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. फक्त हा मंत्र म्हणा आणि तो कुंचन सेट आहे ना, तो पूर्ण भरत चला. आणि मनात श्रद्धा ठेवा की आपली कामं पूर्ण होणारच आहेत. आणि कुंचन सेट जेव्हा पूर्ण भरतो ना, त्याच्यावरती मग आपल्याला लास्टला जे फुलं वगैरे आहेत ना, कमळाची, जी की महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत, ती फुलं वगैरे वरती ठेवायची आहेत. ह्यातल्या ज्या वस्तू आहेत ना, ह्याच्यामध्ये काय असतं तर नारळ असतो, लवंग असतात, दालचिनी असतात, गुंजन, पांढऱ्या लाल गुंजन असतात आणि काळ्या असतात गुंजन, मोती असतो, पंचरत्न असतात, कवड्या असतात जे की महालक्ष्मीला खूप प्रिय आहे, गोमोती चक्र असतात. आणि जे कमळाच्या बिया असतात ना, म्हणजे जे आपण श्रीयंत्रावरती माळ ठेवतो त्याच्या बिया असतात. ह्या सगळ्याची आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे. आणि प्रत्येक वस्तू आपण जेव्हा त्याच्यामध्ये टाकत असताना तेव्हा त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि
बांगड्यासुद्धा आपल्याला ठेवायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी प्लेटमध्ये हिरव्या, पिवळ्या आणि लाल जे छोट्या छोट्या बांगड्या ठेवल्या आहेत. जर का तुमच्याकडे हिरव्या फक्त लाल मुलीच्या बांगड्या असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता. लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल, माझ्याकडे पण आहे, पण मी देवघरातच ठेवलेली आहे. तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता, त्याच्याजवळ ठेवू शकता कुठेसुद्धा, म्हणजे त्याचीसुद्धा तिथे पूजा करू शकता. आणि आता हे सगळं झाल्यावरती तुम्ही फुलं वगैरे जे गुलाब लक्ष्मीला प्रिय आहे, लाल गुलाब किंवा कमळाचं फूल ते अर्पण करायचं आहे, गजरा अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. जो नैवेद्य बनवला असेल तो दाखवा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. त्यात थोडंसं केशर टाका. जे आपण दिवे लावले आहेत ना त्यातसुद्धा केशर वगैरे टाका. तर ही अशी मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केलेली आहे, म्हणजे पूजा केलेली आहे. आणि हे कामाक्षी दिवा आहे. हा दिवा मी रोजच लावते, तुपाचा लावते पण. आणि जर तुम्ही हा दिवासुद्धा असं लावू शकता किंवा दुसरेसुद्धा दिवा लावू शकता. आणि अशी ही पूजा तुम्ही मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.